महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 14 जागांचा तिढा सुटला। अद्याप पुणे, रायगड, संभाजीनगरचा पेच कायम। भाजपच्या वाट्याला 10 जागा। भाजपच्या वाट्यावर असलेले प्राजक्त तनपुरे सुप्रिया सुळेंच्या भेटीला। वायबी चव्हाण सेंटरमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून चर्चा सुरू। राष्ट्रवादी कोर कमिटीची आज बैठक। पार्थ पवार बैठकीमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता। भुजबळ पार्थ पवार कथित वादानंतर तातडीची बैठक। देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये विषारी दारूने घेतला 12 जणांचा बळी। मृतांमध्ये 2 सख्या भावांचा समावेश, तर मृत्यूच्या घटनेनंतर आरोपी पोलिसांना शरण। हडपसरमध्येही दोघांचा विषारी दारूने मृत्यू झाल्याची माहिती। पुणे विषारी दारू प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एंट्री। जप्त दारूची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होणार। आंदोलन मोडीत काढण्याची भाषा बंद करा। गोरगरीब मराठा समाजाच्या मतांवरच तुम्ही सत्तेमध्ये बसलात। मनोज जरांगेंनी सरकारला सुनावलं। उद्याच्या आंदोलनावर ठाम असल्याचंही केलं स्पष्ट। सरकारने मराठा आरक्षणाबाबत अनेक सकारात्मक निर्णय घेतले। जरांगेंची भेट घेऊन निर्णयाबाबत माहिती देणार। जरांगेंना उपोषणाची गरज भासणार नाही। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला विश्वास। इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात नागपूर आणि नाशिकमध्ये काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस कमी, उष्णतेची लाट अधिक। सरासरीच्या केवळ 90% पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात 43% पावसाचा अंदाज। सोने चांदीची दरवाढ सुरूच। सोनं प्रतितोळा 2000 तर चांदी 3000 रुपयांनी महागली। सोने जीएसटीसह पोहोचलं 1,59,700 रुपयांवर। इबोला सदृश लक्षणं असणाऱ्यांवर विशेष वॉच। केंद्राच्या सूचना जारी। राज्य केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा।